राहुरीचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री बुवा सिद्धदेव उर्फ श्री बुवा सिद्ध बाबा यांचा यात्रा उत्सवास प्रारंभ झाला असून सकाळी कावड मिरवणूक पार पडली। 3 दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्री बुवा सिद्ध देव यात्रा उत्सव कमिटीने दिली आहे। सकाळी 9 वाजता डीजेच्या आणि ढोलताशांच्या निनादात फटाक्यांच्या आतषबाजीत कावड मिरवणूक संपन्न झाली। या मिरवणुकीत काँग्रेसचे नेते रावसाहेब तनपुरे, नगरसेवक सुनील पवार, जीवन गुलदगड, माजी नगरसेवक इस्माईल सय्यद, बुवा सिद्ध देव यात्रा उत्सव कमिटीचे सर्व सदस्य आणि सकल हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते। विधिवत पूजा करून यात्रोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला। बुवा सिद्ध बाबांची दुपारी झेंडा मिरवणूक सायंकाळी 7 वाजता राहुरी शहरातील 9 मानकरी यांच्या हस्ते महाआरती होणार असून त्यानंतर गणेशनगर येथील सुप्रसिद्ध वाघ्या भगीनाथ राहिंज गणेशनगर यांचा जागरण गोंधळ आणि रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात येईल। 17 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांचा समाज प्रबोधनपर प्रवचन आणि त्यांच्या हस्ते आरती आणि महाप्रसादाचं भव्य आयोजन करण्यात येणार आहे। तिसऱ्या दिवशी 18 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता नामांकित पैलवानांच्या कुस्ती स्पर्धेचंही आयोजन तनपुरेवाडी रोड येथील राहीबाई मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलं आहे। सर्व भाविक भक्तांनी बुवा सिद्ध बाबांचा प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन यात्रा कमिटी आणि बुवा सिद्ध बाबा तरुण मंडळ सकल हिंदू समाज बांधवांनी केलं। दरम्यान यात्रेनिमित्त पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। येस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।